तर हा का पाऊस जरा कमी आला या, कपडे धुतले. म्हटलं सकाळच्याला एक बादली भरून ठेवा, म्हणलं आंघोळीच पुरते. तर तिथे एक काळी बादली भरायला लावली आणि इथं ही बादली भरली. तर आता ही घरात नेऊन ठेवते आणि पुन्हा आवरते. तर पाणी नितळत आहे. कसं ही बादली भरून ठेवली म्हणजे आता ते पहिलं पाणी आहे का ना, ते आता लय दिवसाचं आहे ना, मग तोंडात ही कसं घ्यायचं. आम्हाला रूम मालकीन तर मस्त भेटली बाई. इथंच ठेवली बाहेरच आतमध्ये नाही ठेवत. ह्याच्या खाली गोम गेली आहे, पांढऱ्या ड्रमाखाली ते प्यायचं पाणी भरून ठेवलेलं आहे. मावशीचाच घेतला होता टप पण कपडे धुवायला. आता आपल्याला टप हे आणावं लागतो या. कसं त्यांची वस्तू तुटली फुटली तर आहे का नाही, त्याला लागत असते. हेच पाणी प्यायचं पण आहे बघा. हे टप दिलं तर मावशीनं मला कपडे धुवायला, म्हणलं भरून ठेवा, त्यांना लागन कशाला. तर आता पाणी 2-3 दिवस येणार नाही. एक हांडा भरून ठेवायचा आहे. आता घर उद्या पुसणार आहे मी, आज नाही पुसणार. तर आज धुतल्यात कपडे. मग घरही पुसायला तसं पाणी आहे. हे बॅलर भरलेला का नाही, ते अर्धा झाला आहे आंघोळीचा. आणि ही एक हांडा त्या मावशीने दिलेला आहे आपल्याला पाण्याला. आपण चांगलं असलं तर सगळे चांगले असतात, है का नाही. घेते एक प्यायला, हांडा भरून ठेवते, है का नाही. मग आता पाणी प्यायला काय लेकरं नाही, ते कारभार नाही, मी एकटेच. मी आता गेली म्हणजे घेते हांडा धुवून. अजून त्यांना पण कपडे धुवते तिथं. घेते हांडा धुवून आणि मग भरून घेते. तर ठीक आहे, आपलं स्टँड स्वती करतो ठेवते. आता प्यायला पाणी एक हांडा भरून ठेवते. निमे याव का ह्या घसरा देताना का ना की येणे पुढं आले, ढिल्ली बांधलं होतं ना केस सुकायसाठी, ते अर्ध निसटलं ना का अर्ध इकडं आलं या. आता ह्या हांडा भरू द्या. हांडा भरल्यावर मग ते टप लावते भरायला मावशीचा. एक कारभारीचा ड्रेस राहिला होता धुवायचा आणि माझे कपडे जाताना आपण तसंच गेलो होतं, आहे का ना. मला जास्त वेळ नाही थांबू वाटत तिकडं इकडं. आता हे कपड्यांच्या घड्या ही घालायच्या, त्या लावला हांडा भरायला. जाताना ही गुलाबी साडी घालणार आहे मी. पाऊस पण येतोय, रात्री पण पाऊस भरपूर झाला. भाळवणीचा म्हणते या, बारामतीचा पहिला पाऊस अंगावर घेतला मी. त्याच्या अगोदर घेतला होता पण ते प्रवासात होता. पण मेन आपल्या घरी हे आपल्या घरी तर टिकली घेते लावून. एक तर टिकलीसाठी पण मला लय जण ओरडतात. मला भूमीचं भेव वाटायला लागलंय आता. हे हातरायचं पांघरायचं सगळं हे बघा कारभार तसंच ठेवून गेलेलं तसंच आहे. पाणी इथं येत होतं पहिलं आतमध्ये, पण मला नाहणीतलं पाणी पिऊ वाटत नाही. कचरा टाकून द्यायचा होता. कचरा टाकून द्यायचा होता पण काय म्हणतात ते, मी धुणं धुवायला बसले कचऱ्याची गाडी आली. मग म्हणलं काय आपलं कचरा. आता मला सारखं पायाला वळवळ झालं की मला वाटत गोमच आली का काय. मी मारणार नाही ते गोम, मला भ्या वाटतंय. तसं पण मी झोपाय तिकडंच असते. आता मी डायरेक्ट उद्या सकाळीच येणार. आता कामावरनं डायरेक्ट स्वातीकडेच जाऊन झोपते ना कारभार येईपर्यंत. स्वातीचा फोन आला होता, चहा प्याय बोलवत होते. एकटे असल्यावर होतं ॲडजस्ट. सगळ्यांना वाटतं की राधे आयतं खाते, आयतं काय नसतं. आज तिच्याकडं आहे, माझ्याकडं नाही म्हणून ती मला देते. उद्या तिच्याकडे नसलं तर मी तिला देणार, नाही का नाही. चला आपला हांडा भरल्यासारखा आवाज यायला लागला. काय नुसता हांडा भरून ठेवायचा, त्याला कोण येतं.
प्यायला पाणी टाइम बी नाही तेवढा. इथं पण 2 मैत्रिणी भेटल्या बघा, आपले सबस्क्रायबर. इकडं काय माहिती त्यांचे स्वतःचे घर आहेत का भाड्यानंच राहतात माहीत नाही. पण मी कपडे धुत होते. नाही, निरमा घेऊन, हे मावशीचं दुकान आहे ना, तिथून निरमा घेऊन येत होते आणि ते कचरा टाकायला चालले होते. कचऱ्याची गाडी आली ती आणि मला म्हणलं अयो राधाताई. मग मला पण लय भारी वाटलं. म्हणलं आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो की आम्हाला काय माहिती तुम्ही इथं राहताय म्हणून. मी म्हणलं इथंच राहते, म्हणलं सपोर्ट करा. त्यांना ओळख दाखवली तर आपण पण त्यांना काय रिस्पेक्ट द्यायचं असतं आहे का नाही. तसं देते मी पण. कोणी मला माझी ओळख सांगितली, आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो, कौतुक त्यांना वाटलं माझं, मी पण त्यांचं कौतुक करते. करावं लागतं. येणे घालायची. हंडा भरत आलाय आता, भरला बघा खरा हंडा. हो, तर काय करावं, ऐकायचीच नाही मला. थोडा राहिला. पाणी कवा पण जाईल म्हणतात ना, 3 दिवसाला पाणी सुटतंय वाटतं. भरला हंडा भरला. आता हात कसा धुवायचा तुम्हाला दाखवते. घेते हात धुवून, हंडा घेऊन जाते का. आता हंडा घरात ठेवते. लय दिवसातून कमरावर हंडा घेतला बाई. हंडा कधी कमरावर घेतला नाही मी. कवा घेतलेला बरेच दिवस झाला. अजून इथं आल्यापासून स्वयंपाक हे ते काहीच नाही इथं झालेलं. आपलं कारभार होतं ना, तर एकदाच हे केलं होतं. चहा पण केला नाही अजून आपण ह्या घरामध्ये. सिलेंडर भरलेला तसंच आहे, रेग्युलेटर तसंच आहे. मला रेग्युलेटर जोडायचं भे वाटतं. हे प्यायच्या पाण्याची बाटली भरून घेते. प्यायला पाणी आहे का नाही. येताना घेतलेली बाटली नाही. कपड्यांच्या घड्या घालायच्यात. किती वाजलं, टाईम काय झालाय, 8:30. मोबाईलचं स्टँड स्वतःकडे आहे ना, त्यामुळं. आता ही कपडे आहेत का नाही, हे अशी मला सारून ठेवायला लागते इकडे. का माहिती आहे का, कारण इथं ओली कपडे टाकायचे. आता पाणी नितळलं असेल कपड्याचं, हे का नाही. कपड्यांच्या घड्या घालायच्या होत्या तर नाही आता घालत. बघा ही साडी मला एवढी आवडत होती आणि नवऱ्याने माझ्या फाडली बघा. स्वेटर हे ते आणलाय, म्हणलं आपल्याला थंडी सहन होत नाही, कुठं काय करत बसायचं म्हणून स्वेटर आणलाय. त्याच्या घड्या घालायला नाही उशीर लागायचा म्हणा. अजून ही पॅन्ट राहिली कारभारीची धुवायची. साईडला अडकवते, नाही तर ही कपडे परत ओली होते ना, ते चांगलं बी दिसत नाही ना व्हिडिओमध्ये. साईडला अडकवते. त्या पहिलेच खेळ आहेत म्हणून बरं येतं, नाही तर मला बसावं लागलं असतं खेळ मारत. पण भाड्याच्या रूममध्ये खेळ मारून आपण जमत नाही हे का नाही. फॅन आहे बरं का त्या मावशीचंच, पण बघू मी कारभारीला म्हणलं या आपला फॅन हे घेऊन या, तर घेते मग आतमध्ये कपडे पण टाकून आहे का नाही. स्वाती म्हणून केव्हापासून राधाताईला फोन करते, तर राधाताई अजून येणार, राधाताई रुसली का काय. तर चला आता आपल्याला कपडे घरात न्यायच्यात. ते एवढी कपडे येते, एक कारभारीचा शर्ट आणि माझी एक साडी. एवढं एक नाही, माझ्या 2 साड्या आहेत आणि कारभारीचं एक शर्ट पॅन्ट आहे. तेवढं टाकून घेते वाळायला आहे का नाही. काय दुसरं काय काम आहे आपल्याला. कपडे टाकले तर घरात वाळायला, कारभारीचे ठेवणारे बाहेरच कपडे. मग काय तर त्यांच्या पॅन्टी पिळायला येत नाहीत मला, आणि ती पॅन्टीतलं पाणी राहतंय. आता तिकडं ओढून घेते, पसरून टाकते, 2 चिमटा लावते.
म्हणजे टाकलीच नसते मी पहिली गोष्ट तर का नाही घरात नसतेच टाकली मी कपडे. पण ती मावशी म्हणल्या की दादा कपडे घरात वाळायला घाल. मी म्हणलं बरं. म्हणलं पावसाचं वातावरण आहे. खरंच पावसाचं वातावरण आहे. म्हणलं पावसाचं वातावरण आहे तर कपडे भिजतील. तसं मी 2-3 डबल कपडे आणलेले होते म्हणा. मस्त म्हणलं होतं घर नाही पुसणार. पण आता इलाज नाही, आता घर पुसावंच लागतं. कारण हा का सगळं माझं पाय म्हटलं. दिसलं का तुम्हाला नाही दिसणार. फरशी आपली पांढरी शुभ्र आहे, आपल्या भावाने खाय तशी. तर घेते घर पुसून एक बार.